ना खाऊंगा ना खाणे दूंगा म्हणणाऱ्या फेकूनचं केंद्रात आणि राज्यात मागची 10 ते 12 वर्ष झालं सरकार आहे। परंतु यांच्या सरकारमध्ये कोणीतरी मंदिराची दानपेटी फोडून खात आहे, कोणी टीईटीचा पेपर फोडून खात आहे, कोणी नीटचा पेपर फोडून खात आहे। मैं तो फकीर आदमी हूँ, झोला उठा के चल बसूंगा म्हणणाऱ्या साधा मंत्री सुद्धा त्यांचा सहजासहजी राजीनामा देत नाही। त्यासाठी विद्यार्थ्यांना रस्त्यावरती उतरून आंदोलने करावे लागतात, मोर्चे काढावे लागतात। त्यानंतर विद्यार्थी आंदोलनासमोर या शिक्षण मंत्र्याला झुकावं लागतं आणि राजीनामा देऊन झोला उठा के चल बसूंगा म्हणावं लागतं। मग हे सारं होत असताना या देशाचा चौकीदार नेमकं कुठं आहे? या देशाचा चौकीदार झोपला आहे की या चौकीदारच चोर आहे? असे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण झाले आहेत। या चौकीदारनं पत्रकार परिषद घेऊन या प्रश्नाची उत्तरं देणं कुठेतरी अपेक्षित असताना जण की नाही तर मन की बात करण्यामध्ये हा चौकीदार व्यस्त आहे। पण काही असो, विद्यार्थी आंदोलने आणि मुळे या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला आहे आणि हा लोकशाहीचा सर्वात मोठा विजय आहे।